त्या मंदिरामध्ये आज त्यांची अध्यक्ष म्हणून निवड उपस्थित आहे. खरं तर आपण ज्यावेळेस एखाद्या जबाबदार खुर्चीमध्ये बसतो त्यावेळेस आपण काहीतरी त्या खुर्चीला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे, कुठेतरी कामाला सुरुवात केली पाहिजे. म्हणून एक छोटासा कार्यक्रम, छोटा जरी असला तो किती महत्वाचा आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात, जे लोकांना आरोग्यापासून चांगलं ठेवतात, या लोकांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, शासन तिथं पोहोचत नाही, त्या गोष्टीला त्यापर्यंत आपण पोहोचायचा आणि समाज उपयोगी काम खऱ्या अर्थाने करत राहायचं. ते खऱ्या अर्थाने रोटरी क्लब या ठिकाणी करायचं. आणि म्हणून एक आम्ही चिखलाच्या ठिकाणी आता संधी मिळाली, मग रोटरीच्या माध्यमातून काय काय चांगलं कामं करता येईल ती करण्याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रयत्न. आता रोटरीच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं, आता भाऊ पण सांगितलं, ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करते, सांगते लोकांना. परंतु आता तर सरांनी सांगितलं, सुशिक्षित लोक, तुम्ही वगैरे सांगितलं, कचरा घ्यायचा, व्यवसायाला निघलं किंवा जॉबला निघलं आपल्या त्या थोडं तो कचरा टाकून द्यायचा. आणि मग असं ज्यावेळेस लोक, सुशिक्षित लोक ज्यावेळेस करतात ते म्हणजे अशिक्षित लोक त्यांचं खरं अर्थ नाही. म्हणजे बघ आता ज्यावेळेस ग्रामीणला गाडी फिरते त्यावेळेस लोक आता बायांमध्ये कुठं कचरा दिसणार नाही तुम्ही, पण गावामध्ये कचरा त्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून याची काळजी खरं तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने त्या अंमलबजावणी नियमाचं पालन केलं पाहिजे आणि ते काम आपल्याला खऱ्या अर्थाने करायचं आहे. आणि म्हणून आज जो कार्यक्रम ठेवला, अनेक जर स्वच्छताच नारायणगावमध्ये झाली नाही, हे लोकांचं कधी कधी उन्हाळ्यात ठीक आहे, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस आपण शेजारी होताना नाकाला किंवा कोणाला लोक रुमाल लावून जातात, त्यावेळेस तो कचरा उचलण्याचं काम खऱ्या अर्थाने पावसामध्ये ते करत असतात. आणि मग असा मगाशी सांगितल्याबरोबर कार्यक्रम किती मोठा आहे त्याला महत्व नाही, कार्यक्रमाचं महत्वाचा किती आहे त्याला महत्व आहे. आणि म्हणून रोटरी क्लबच्या माध्यमातून क्लबचे अध्यक्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांना काय केलं पाहिजे तर या कर्मचाऱ्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना विचार केला आणि त्यांना पावसापासून संरक्षण म्हणून त्यांना सर्वांना किंवा राज्यामध्ये काय चालले ते पेपर वाटण्याचं काम करतात त्याला पद्धतीने विचार केला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सातत्याने त्यांनी विचार करते, जे काय त्यांना गरज, पण सर्वांनी विचार केला पाहिजे की आपण काम करत असताना किंवा हे करत असताना अनेक गोष्टी या ठिकाणी बाबांनी सांगितल्या, सांगितल्या. परंतु मला एवढं सांगायचं, तुम्ही शिवसेना जरी चर्चा केली असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये पहिला DPRचा प्लॅन सुसज्ज जागेसह आपल्याकडे रेडी तयार आहे, त्याची आपल्याला फक्त मान्यता केली. DPR आपल्या इथं नाही, जिल्हा परिषदेमध्ये पडू नये, मंत्रालयामध्ये पडू नये, केंद्र शासनाकडे सुद्धा पडू नये, काही करायचं नाही. फक्त आता फक्त मला वाटतं एस्टिमेट थोडस काय चेंज झालं तर होईल, नाहीतर परिपूर्ण आयुष्माचा ज्यावेळेस सेवा होती त्यावेळेस परिपूर्ण केला. आम्ही DPR मध्ये पैसे मागत नाही, आपले DPC मध्ये पैसे मागितले होते, परंतु अचानक त्यावेळेस पालकमंत्री आपले चेंज झाले, नंतर अजितदादा आले, त्यानंतर आम्ही त्या पोचलो नाही. परंतु जर अजितदादाच्या कानावर आपण ते सांगितलं असतं, पोहोचलो असतो तर त्याला लागणारे पैसे खऱ्या अर्थाने त्यांना दिले असते. कारण काम करणं, कामाचं महत्व आणि कामगिरी ओळखणारा नेता होता, परंतु ते पोहोचलं नाही. माझे अपेक्षा तुम्हाला रोटरी क्लब, लायन्स क्लब, ग्रामपंचायतला घेऊन फक्त शिव साहेबांबरोबर कलेक्टर बरोबर बसून जर आपण केलं, त्या महाराष्ट्रातला पहिला आपला पूर्ण झालेला कचऱ्याचा प्लॅन तुम्ही म्हटलं तसंच पार केलेलं आहे. आपण त्याच्यापासून गॅस, खत हे सगळं उपलब्ध होतं. त्यावेळेस बरंचसं काम आपण त्या ठिकाणी चालू केलं होतं. आम्हाला वाटलं होतं त्याला मान्यता मिळेल, पण नक्कीच नारायणगाव वाळूवाडी एक कचऱ्याचा चांगला प्रयत्न करायचा त्या ठिकाणी सुटल अशी अपेक्षा यामध्ये पण
रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, अनेक संस्था असतील, ग्रामपंचायत असतील किंवा प्रशासन असेल किंवा सर्व नेते मंडळी असेल, त्या सर्वांचा सहभाग होऊन तो प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने तयार करत असताना दुसरा एक प्रोजेक्ट आपला आपण शिकलो की जे सांडपाणी जाते त्या सगळं सुद्धा आपण सांगत करायचं त्यांना आपण या ठिकाणी तो त्याचे पण आपण मला वाटतं त्यात काय केलेलं सांडपाणी जातं परत आपण हे केलं पाहिजे. त्या दोन गोष्टी खऱ्या अर्थानं महत्वाच्या आहेत कारण ती काळाची गरज आहे. मग तुम्ही सांगितलं की आपल्या नुसता प्रश्न जिल्ह्याचा नाही, महाराष्ट्राचा नाही, हा सगळ्या याच्यात आणि जगाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण गांभीर्याने काम केलं हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल. नक्कीच कौतुकास्पद क्लब, लायन्स क्लब तिथं जिथं शासन पोहोचू शकत नाही किंवा शासनाला त्या ठिकाणी नियमावलीच्या अडचणी या ठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगले कामं त्या ठिकाणी होतात आणि सर्व जे प्रश्न सुटलेले नाही त्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय मिळतो. नक्कीच आपण रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब किंवा इतर ज्या संस्था आहेत त्या चांगलं काम करत असताना आता तुमच्या अपेक्षा काळामध्ये चांगलं काम नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्याचं उत्तम आपण नक्की नारायणगाव, वारुवाडी त्या मोठ्या आहेत. बरं हे प्रश्न कुठं असतात मोठ्या शहरांमध्येच गांभीर्याने असतात. ग्रामीण भागाचे प्रश्न ग्रामीण भागात सतत होते आवश्यक पण जी गावं शहरीकरणाकडे वळतात त्या गावाचा मोठा खऱ्या अर्थानं प्रश्न असतो. तो प्रश्न सोडवण्याचा आपण सातत्यानं आपल्या माध्यमातून आपण सर्व रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी असतील, त्यांचे सर्व सदस्य असतील किंवा लायन्स क्लब असेल, अनेक संस्था असतील त्या माध्यमातून एक घेऊन आता सरपंचांनी सांगितलं की लवकरच एक मिटिंग घेऊन तुम्ही त्या जे काही समस्या आहेत त्यामध्ये त्यांना काम करता येईल. काम करण्याचा नक्कीच रोटरी क्लब त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आज आपण हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सकाळी मंदिरामध्ये बसायला असतातच. आपणही खऱ्या अर्थानं कारण ह्या ज्येष्ठ मंडळी आज आज पाहायला मिळतात आपल्याला 90च्या आसपास वयातली हीच पिढी आपण राहू का नाही राहू पण यांचा यांनी जर ते आरोग्याचं काम करतायत, त्यांनी जर सगळं स्वच्छता ठेवण्याचं काम केले, त्यांना आपण प्रतिसाद देण्याचं काम करते, त्याची काळजी रोटरी क्लबने घेतली हे खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. म्हणून हमेशा तुमचं तुमच्या लायन्स क्लबचं, रोटरी क्लबचं खऱ्या अर्थानं मनापासून आभार मानत असताना नक्कीच भविष्य काळात मुक्ताई आपल्याला अजून चांगल्या प्रकारचं पाठबळ देईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. खरं तर आज योगायोगाने देवस्थान मध्ये तुम्ही आलात आणि म्हणजे आपल्या ग्रामदैवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मला या ठिकाणी उपस्थित आहात. आणि जर योगायोगाने म्हटलं दर्शन घ्यायचं तर मला माहिती नव्हतं कार्यक्रम पण मी सकाळी या ठिकाणी येत असतो. तुम्ही आलात देवस्थानच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना आज तुम्ही योगाने या ठिकाणी आलात. रोटरी क्लबचे अध्यक्ष झाल्यामुळे त्या देवस्थानच्या वतीने आपल्या या ठिकाणी सत्कार करण्याची याचा आपण स्वीकार करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.